झाडताना जी जीव मरतात का करावे 5 यज्ञ सांगितलं शिवपुराणामध्ये. आपल्या हातातून झाडत असताना जे मृत्यू झालेले जे असणारे जीव आहेत तर या 5 पातकाने त्याचा क्षय होतो. म्हणून ही 5 यज्ञ करावेत. 5 यज्ञात पहिला यज्ञ असणार या ठिकाणी म्हणजे चुलीवरला भाजलेलं चिपट इतकंच करा. किती कंजूस असता माणसं, लय कंजूसच माणसं, काय सांगा तुम्हाला. आता यायला एवढी पोळी लागती आणि महादेवाला लहान साखर बर काय, लहान साखर बर काय. किती करा, लहान शिक लहान शिक लहान शिक पोळी करा म्हणून लागले. लहान का म्हणजे देवा भगवान शंकराला शब्बास लहान शिक अशी पोळी करायची. पण निवेद बी दाखवित असताना निवेद दाखविणं वेगळं आणि निवेदावर तुळशी ठेवून दाखविणं हे वेगळं. तुळस झाडाला नसेल हरकत नाही, पण त्याचं एक पान तोडा. कोणत्याही देवाला नैवेद्य दाखवायचं असेल तर काय करा, त्याच्यावर एक पान तोडून त्याच्यावर ठेवा, त्यावेळेला ते नैवेद्य होतो. नैवेद्य 5 यज्ञातला पहिला यज्ञ असणार आहे तो अग्नीला दान करा. दुसरा असणार आहे या ठिकाणी गाईला दान करा. गाईला पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, गाईला निवेद काढलेला संध्याकाळवर ठेवू नका. संध्याकाळवर निवेद ठेवला तरी दोष आहे. काढल्याबरोबर गाईला द्या. संध्याकाळवर ठेवलेल्या निवेदावर मुंग्या होत्या बरं होत्यात का नाही. आणि त्या मुंग्याचा निवेद पुन्हा गाईला चारायचा म्हणजे ते निवेद आणि त्या मुंग्या मेलेलं पापन पुण्य बराबरच. असं घडते आम्ही महाराज. काय करा महाराज, गाय नाहीच, कुठून हुडकून आणा, चुलीच नाही तर राहीन कशी. नैवेद्य त्याच्यानंतर या ठिकाणी आज जे अन्नदान करणारे शिवकथेच्या निमित्ताने शिवकथा श्रवण करून रोजची जी अन्नदाते आहेत ना त्यांना या ठिकाणी साक्षात विष्णू भगवान परमात्मा सांगतात, ब्रह्मदेव सांगतात, शिव हे होण्याची संधी प्राप्त होते. आज इथे जर अन्न कोणी जर खाऊ घालीत असेल तर त्यांचं नाव आशाताई चव्हाण. रोज अन्नदान त्यांच्या दारात होतं. एक एक पात्र 1 कोटी दानाचं असणारं फल त्यांना प्राप्त होतं. म्हणून शिवपूजेमध्ये निवेदाला अत्यंत किंमत आहे. इतिहास सांगितला जातो. व्याध होता एक व्याध, व्याध नाम पारधी. पारधी शिकार करत असताना शिकार तर साधलीच नाही त्याला, पण वाघाने त्याचं शरीर सर्वत्र विदारण केलं आणि तो पाण्यात पडला. पाण्यात वाघाला शिकार त्याची झाली नाही. अरण्यामध्ये घोर अरण्य, त्या अरण्यामध्ये पडलेला आहे. पाण्यामध्ये पडला आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर कोण काढणार आहे त्याला. शरीर विदारून गेलेले, त्याचं उठता येत नाही. जाग्यावर कसा तरी लोटत लोटत काठापर्यंत आला आणि काठापर्यंत आल्यानंतर आता संध्याकाळची वेळ झाली. आता अन्न कुठून मिळणार, मी कसा घरी जाणार, कशी मला प्राप्त होणार, अशी त्याला सारखी चिंता लागली. आणि म्हणून संध्याकाळी 3 सांजाच्या वेळेला आलं आणि कलमांडत 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 घराकडे जात असताना त्या दिशेने त्याला एक भगवान शंकराचं मंदिर दिसलं. बोले बाबा, कोणीतरी असणार या ठिकाणी उत्तम प्रकारचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य असणारा त्या ठिकाणी दाखवलेला होता 3 सांजाच्या वेळेला. आता 3 सांजाच्या वेळेला तुम्ही म्हणाल निवेद असतो का? असतो. 2 काळ हे भगवान चिंतन करण्याचे काळ आहे महाराज. लक्ष ठेवा, दोन्ही वेळेमध्ये नैवेद्य असतो. का असतो त्याचं कारण शास्त्रामध्ये सांगितलं.
कारण संध्याकाळचा जो समय आहे ना, संध्याकाळच्या समयाला आपली बुद्धी असणारी या ठिकाणी काम करत नाही. का करत नाही त्याचं शास्त्राने विधान सांगितले. कारण तिन्ही सांजाच्या वेळेमध्ये सूर्य सुद्धा मंद झालेला असतो. आता सूर्य हा बुद्धीची देवता आहे आणि मनाची देवता चंद्र आहे. मनाची देवता चंद्र असल्यामुळं चंद्र सुद्धा निघता असतो पण मंद असतो. सूर्य सुद्धा असतो पण सूर्य सुद्धा असणारा अस्तमानाला गेले असता मंद असतो. म्हणून आपली बुद्धी काम करीत नाही आणि आपलं चित्त मनही काम करीत नाही. म्हणून त्यावेळेला ती कामाची वेळ नाही, भोजन करायची वेळ नाही, ती फक्त चिंतन करण्याची वेळ आहे. म्हणून तिन्ही सांजाच्या वेळेला काही गोष्टीचं ध्यान ठेवा. तिन्ही सांजाच्या वेळेला संस्कृतातल्या आपल्या मराठी किंवा हिंदू समाजामध्ये